रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीसाठी आजपासून कारवाई केली जाणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली आहे। मराठी बोलता नाही आलं तर 1 महिन्याची नोटीस दिली जाणार आहे। 1 महिन्यानंतर मराठी बोलता आलं नाही तर लायसन्स बॅच निलंबित होईल। तर रिक्षा टॅक्सी चालकांना अजून वेळ वाढवून देण्याची मागणी काँग्रेसची आहे। रिक्षा टैक्सी चालकांनी व्हिडिओ प्रकाशित केले। व्हिडिओ प्रकाशित करून आपको जो करना है वो करो। परिवहन मंत्री, हम राज्य में मेहनत करेंगे, हम रिक्शा चलाएंगे, हम टैक्सी चलाएंगे, हम पैसा भी कमाएंगे, मगर मराठी नहीं सीखेंगे, मराठी नहीं बोलेंगे। ही मगरुरी किंवा ही मुजोरी जर कोणाची असेल तर त्याला कायद्याच्या कक्षेत राहून उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे। 12 ऑगस्ट 2026 रोजी जो नियम, जो कायदा आम्ही पारित केलेला आहे, त्या कायद्याच्या अनुषंगाने जर कोणाला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान येत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जी मोहीम आहे ती मोहीम आम्ही चालू करणार आहोत। तुमच्याकडे तुम्हाला आता तुमचा पक्ष शिंदे साहेब त्यांची शिवसेना त्यांच्या हातात आल्यानंतर ते देशभरामध्ये त्यांचा पक्ष त्यांनी विस्तारत आहेत। काही अनेक ठिकाणी ते जाऊन आले, अनेक राज्यामध्ये त्यांनी पक्षाची काही ठिकाणी शाखा उभी केली। मग ह्यांनी काय तिथे जाऊन मराठी शिकवणार आहेत? अरे तुमचा पक्ष आता राष्ट्रीय झाला आहे। प्रादेशिक पक्षात तुम्हाला डबक्यात राहून भाजपच्या मांजाखालचं ताटाखालचं मांजर राहून जगायचं असेल तर तेवढ्यापुरतीच तुमचा विचार ठेवा। त्याच्या पलीकडचे विचार तुमच्या डोक्यात येत असतील तर मात्र तसा विचार तुम्ही केला पाहिजेत असं माझं मत आहे। या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। धनंजय, आजपासून कारवाईला सुरुवात होते। कारवाईचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? कशा प्रकारे कारवाई केली जाणार आहे? धनंजय, विक्रांत, आपण जर पाहिलं तर या रिक्षा आणि टॅक्सी कॅब चालकांना 105 दिवसाचा वेळ देण्यात आला होता मराठी शिकण्यासाठी। ती मुदत संपली आणि त्याच्यानंतर आता आजपासून खऱ्या अर्थाने आरटीओ किंवा परिवहन विभागाचे अधिकारी कारवाईला सुरुवात करतील। वेळ कळते 10च्या सुमारास ही सगळी कारवाई सुरू होणार आहे आणि यामध्ये आरटीओच्या अधिकाऱ्यांचं भरारी पथक नेमण्यात आलेलं आहे। हे भरारी पथकाच्या माध्यमातून रिक्षा टॅक्सी चालक यांची माहिती घेतली जाईल, त्यांच्याशी मराठी संवाद साधला जाईल आणि यामध्ये जर त्याला मराठी बोलता आलं नाही तर त्याला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल। आणि या 1 महिन्याची नोटीस दिल्यानंतर जर 1 महिन्यात 30 दिवसामध्ये जर या रिक्षा टॅक्सी किंवा कॅब चालकांनी मराठी शिकली नाही, मराठीमध्ये बोललं नाही तर त्यांचं लायसन्स किंवा बॅच जो आहे तो 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात येणार आहे विक्रांत। आणि त्याच्यानंतर सुद्धा जर यांची मगरुरी, मुजोरी किंवा मराठी शिकले नाही किंवा मराठी बोललं नाही तर कायमस्वरूपी यांच्यावर कारवाई करण्यात येणार आणि यांचं जे लायसन्स आहे किंवा परमिट आहे ते रद्द केलं जाणार आहे कायमस्वरूपी। अशा पद्धतीची जी गाईडलाईन्स आहे, अशा पद्धतीच्या SOP ज्या आहेत त्या परिवहन विभागाकडून खरं तर तयार करण्यात आल्या। त्यामुळे आजपासून ही कारवाईला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार। त्यामुळे जे रिक्षा चालक, टॅक्सी चालक आहे ज्यांना अजूनही मराठीचं व्यावहारिक ज्ञान आलेलं नाही किंवा बोलता येत नाही, व्यवहाराशी म्हणजे दररोजच्या व्यवहारामध्ये बोलण्यात इतपत सुद्धा मराठी येत नाही, त्यांच्यावर हा कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। त्यामुळे आजपासून खरं तर कडक कारवाई सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे किती रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई होते आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे विक्रांत। खरं तर अगदी धनंजय, हे महत्वाचं आहे आणि त्याकडे आपलं लक्ष असणार आहे। वेळोवेळी तपशील तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।